श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की पारू आणि आदित्य बैलगाडीमधून शेताकडे जाण्यासाठी निघालेले असतात आणि त्यावेळी आदित्य प्रेमाने पारूकडे पाहत असतो आणि मनाशीच म्हणत असतो की पारू, माझं फक्त तुझ्या डोळ्यावर प्रेम नाही आहे, तर माझं तुझ्यावर प्रेम आहे. आत्तापर्यंत माझ्या आजूबाजूच्या गोष्टी मला हे ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होत्या, मात्र मला हे कधीच कळलं नाही. कदाचित ती वेळ आलीच नव्हती, मात्र आत्ता ती वेळ आली आहे. मला तुला हे सांगायचं आहे की माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे. मला तू एक व्यक्ती म्हणून, एक मैत्रीण म्हणून खरंच खूप आवडतेस आणि आता तू माझ्या आयुष्याची जोडीदार होणार आहेस. मला तुझी साथ कधीही सोडायची नाहीये. पारू, मात्र तुला असं तर वाटणार नाही ना ग की माझं हे प्रेम नाही तर फक्त स्वार्थ आहे? तू असं म्हणशील सुद्धा की आदित्य सर, मी इतके दिवस तुमच्या समोर होते, पण तेव्हाच तर तुम्हाला कळलं नाही की तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि आत्ता तुम्ही इथे आला आहात. आणि मग त्यानंतर पारू नेमकं काय उत्तर देईल याच गोष्टीचा तो विचार करत बसून राहतो. त्यावेळी पारू सुद्धा मनाशी विचार करत असते की आदित्य सर, मला स्वार्थीपणे तुमचा स्वतःचा विचार करायचा नाहीये. मला दिसतंय की तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि तुमच्या डोळ्यामध्ये ते जाणवतंय सुद्धा. पण जर मी हे सगळं आत्ता मान्य केलं ना, तर पुढे जाऊन खूप अडचणी येतील. कदाचित देवी आईमध्ये आणि तुमच्यामध्ये वाद होईल, कारण मी मुळातच तुमच्यासारखी नाहीये. देवी आई त्यांच्या किर्लोस्कर घराण्यासाठी शिकलेली, बिझनेस करणारी हवी आहे. माझी मात्र तेवढी लायकी सुद्धा नाही, पात्रता नाही. त्यामुळे मी पुन्हा कधीच तुमच्यासोबत शहरात येणार नाही. तर दुसरीकडे प्रिया एकटीच गार्डनमध्ये बसलेली असते आणि म्हणत असते की आदित्य दादा आणि प्रीतम गावाकडे गेले आहेत, तिकडे रमलेत. त्यांना तर माझी आठवण सुद्धा येत नाहीये. आणि मग ती स्वतःच प्रीतमला कॉल करते. प्रीतम हसतच म्हणत असतो की प्रिया, आपण 100 वर्ष येत आहोत. ते ऐकून प्रिया मुद्दामून म्हणते, हो का? पण मग तुम्ही मला स्वतःहून एक फोन का नाही केला? तिकडे गेलास आणि तिकडेच रमलात. आणि ते ऐकून प्रीतम म्हणतो की अगं, असं काही नाहीये, आम्ही आत्ताच इकडे आलो ना, मग तुला फोन करायला वेळच मिळाला नाही. आणि मग त्यानंतर त्याने पारूच्या गावी काय काय गमती जमती केल्या हे ते प्रियाला सांगू लागतो. आणि ते सगळं काही ऐकून प्रिया खूपच खुश होते आणि म्हणू लागते की मी सुद्धा तुमच्यासोबत इथे असायला हवं होतं. आणि ते ऐकून प्रीतम म्हणतो की काळजी करू नको, आता लवकरच आदित्य दादा आणि पारूमधील भांडणं मिटणार आहे. आम्ही उद्याच तिला घेऊन परत येत आहोत. ते ऐकून प्रिया सुद्धा खुश होते. त्यानंतर रात्री पारू एकटीच घराबाहेर बसलेली असते. ती मनाशीच म्हणत असते की आदित्य सर फक्त मला परत घेऊन जाण्यासाठी इथे आलेत खरं तर आधी सुद्धा त्यांनी मला गावी येण्यापासून अडवलं होतं, पण तेव्हाच गोष्टी वेगळ्या होत्या. तेव्हा त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल फक्त मैत्रीची भावना होती. पण आत्ता सगळं काही मला वेगळंच जाणवत आहे. आत्ता मी पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम बघितलं आणि मग तिने आदित्यसोबत घालवले सगळे क्षण, गोड आठवणी आठवू लागतात. डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहिलेलं असतं. ती त्याच विचारामध्ये हरवून जाते. मात्र तिच्यासमोर तिचं प्रतिबिंब उभं राहतं. तेव्हा पारू म्हणत असते की पारू, तुझ्या या भावनांना तू प्रेमाचं नाव देऊ नको, हे प्रेम नाहीये. आणि ते ऐकून पारू विचारते की मग हे काय आहे? तर ते प्रतिबिंब म्हणत असते की पारू, हा फक्त तुझा स्वार्थीपणा आहे. अगं, तू आदित्य सरावर प्रेम करतेस म्हणजे तू त्यांच्यासोबतच राहायला हवं असं काही नाहीये ना. त्यांना त्यांचं आयुष्य जगू दे आणि तू स्वतःचं आयुष्य जग, कारण तुझी काही लायकी आहे का? आणि तुला सुद्धा चांगलंच माहिती आहे. आणि समजा आदित्य सरांनी उद्या तुझ्या देवी आईना सांगितलं की मला पारूसोबत लग्न करायचं आहे, तर त्या एक वेळ परवानगी देतील सुद्धा. पण मग ते त्यांच्या मनाविरुद्ध असेल आणि अशाने तुम्ही दोघंजण आयुष्यभरासाठी सुखी राहू शकणार नाही का? आहात का? नाही ना. आणि त्या प्रतिबिंबाचं हे सगळं बोलणं ऐकून पारू विचारत पडते आणि मग ती पुन्हा आदित्यसोबत शहरात कधीच न जाण्याचा निर्णय घेते. त्यानंतर मग सकाळी ती सगळेजण शेकोटी करून बसलेले असतात आणि त्याचवेळी आदित्य पारूचा एकमेकांना स्पर्श होतो. ते दोघंजण एकमेकाकडे बघत हरवून जातात. मग त्याचवेळी त्यांना पहिले काही क्षण आठवतात. मग त्यानंतर पारू भानावर येते आणि पटकन तिचा हात बाजूला घेते. मग आदित्य म्हणतो की पारू, उद्या सकाळी तयार राहा, आपल्याला परत घरी जायचंय. पण पारू म्हणते की नाही, मी परत तुमच्यासोबत नाही येणार. आणि ते ऐकून यांना धक्काच बसतो. आदित्य तिला समजावत असतो, पण पारू काही ऐकायला तयार नसते. त्यामुळे आदित्य
कान पकडून तिची माफी मागतो आणि म्हणतो की पारू, मला माहिती आहे की मी तुला एवढं बोलायला नको होत, म्हणजे खरंच खूप मोठी चूक झाली आणि मला त्या चुकीचा पश्चाताप सुद्धा होतोय, पण तू प्लीज आत्ता परत चल ना, मला आणि आमच्या घरातील तुझी गरज आहे. पण पारू म्हणते असते की नाही आदित्य सर, जेवढी माझी गरज तिकडे आहे ना तेवढीच माझी गरज इथे सुद्धा आहे आणि मुळातच आत्ता मी तिकडे परत येणार नाहीये. मी आत्ताच इथे आली आहे, मला अजून थोडे दिवस इथेच राहायचं आहे, तिकडे कधी यायचं हे मी ठरवेन. आणि पारूचं असं बोलणं ऐकून आदित्य चिडतो. प्रीतम देखील तिला समजावत असतो, पण मग पारू म्हणते की आत्ता जेव्हा आदित्य सरांचं लग्न ठरेल ना तेव्हा मी सगळ्या विधी पार पडायला तिथे नक्की येईल. आणि ते ऐकून आदित्यला धक्काच बसतो. तर प्रीतम म्हणत असतो की अगं पारू, असं काय बोलतेस तू, आईने दादासाठी मुलगी शोधायला जबाबदारी तुझ्यावरती दिली आहे ना. मग पारू नाटक करत म्हणू लागते की आदित्य सरांसाठी मी कशी मुलगी शोधणार, आदित्य सर कसे आणि मी कशी, मला तर तुमच्यासारखं शुद्ध बोलता सुद्धा येत नाहीये, कसं वागायचं कसं बोलायचं हे सुद्धा कळत नाहीये. मग आदित्य सरांसाठी मी मुलगी शोधणं योग्य नाहीये ना. जरी मी मुलगी शोधली तरी ती माझ्यासारखीच गावंढळ असेल, ती थोडी ना आदित्य सरांना शोभेल. आणि पारूचं असं बोलणं ऐकून आदित्य तिच्यावर खूप चिडतो. तो म्हणत असतो की पारू, मुळातच इथे माझ्या लग्नाचा विषय नाहीये, अगं मी तुला परत घेऊन जाण्यासाठी आलोय, तू माझं ऐकत ना का नाहीये. प्रीतम देखील पारूला ते समजावत असतो, पण पारू म्हणत असते की तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का, मी परत येणार नाहीये. आणि त्याच वेळी मग आदित्य म्हणतो की तुला उद्या आमच्यासोबत परत यावंच लागेल, सकाळी तू तयार राहा. आणि तो रागातच तिथून निघून जातो. त्यानंतर गनीला समजावतो पण ती काही ऐकून घ्यायला तयार नसते. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य आणि प्रीतम शहरात जाण्यासाठी निघणार असतात. ते पारू आणि गनीला आवाज देत बाहेर बोलावून घेतात आणि त्यावेळी पारू म्हणते की तुम्हाला गनीला सोबत घेऊन जायचं असेल तर जा, कारण त्याला इथे करमणार नाही, पण मी काही तुमच्यासोबत येणार नाही. ते ऐकून आदित्य तिला खूप समजावतो, पण पारू तिच्या निर्णयावर ठाम असते आणि त्यामुळे आदित्य तिचा हात पकडून तिला घेऊन जाण्यासाठी निघतो. तर पारू रागातच त्याचा हात झटकते आणि त्याच्यावर मोठ्याने ओरडते. आणि पारूचं असं वागणं बघून आदित्यला तर धक्काच बसतो. मग प्रीतम देखील पारूला समजावतो, पण मग पारू ऐकत नाहीये. आणि मग आदित्य म्हणतो की जाऊ दे प्रीतम, आपण हिच्यासाठी इथे आलो ना, हीच खूप मोठी चूक झाली. आणि मग ते दोघे जण रागात तिथून निघून जातात. पारू मात्र रडतच पाहत असते. दुसरीकडे दिशाचं एक माणूस किर्लोस्कर कंपनीमधल्या एका एम्प्लॉयरला घेऊन येतो. दिशा विचारत असते की हा कोण आहे. आता तर तिचा तो माणूस सांगत असतो की हा किर्लोस्कर कंपनीमध्ये क्वालिटी चेकिंग डिपार्टमेंटमध्ये काम करतो, याने मान्यता दिल्याशिवाय किर्लोस्करचं प्रोडक्ट बाजारात येत नाही. आणि ते ऐकून दिशातला तर खूपच खुश होते. मग ती त्या माणसाला भरपूर पैसे देत सांगते की आता मी जे काही केमिकल्स देईन ना ते अहिलेच्या फेस क्रीममध्ये मिक्स करायचं आणि ते प्रोडक्ट आजच्या आजच मार्केटमध्ये यायला हवं, हे लक्षात ठेव. आणि त्यावर तो माणूसही हसतच हो म्हणतो आणि पैसे घेऊन तिथून निघून जातो. तर दिशा म्हणत असते की अहिल्या, आत्ता तुझा बिझनेस उद्ध्वस्त केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. दुसरीकडे किर्लोस्करांच्या घरात सगळेजण पारूविषयी बोलत असतात. अहिल्या आणि श्रीकांत तर खूपच खुश असतात, आता पारू लवकरच घरी येईल आणि मग आपल्या घराला पुन्हा शोभा येईल असं त्यांचं बोलणं असतं. आणि तितक्यातच आदित्य प्रीतम त्या ठिकाणी येतात आणि त्या दोघांसोबत पारू नाहीये हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं, धक्का बसतो. आईला विचारते की काय झालं आहे आणि मग प्रीतम तिथे घडलेला सगळा प्रकार सांगतो. ते ऐकून अहिल्या श्रीकांतला खूपच धक्का बसतो. मग अहिल्या म्हणते की मारुती, तू पारूला फोन कर, मी तिच्यासोबत बोलते. पण आदित्य म्हणत असतो की नाही आई, पारूला तिचा इगो महत्वाचा आहे, उगाच जर मी तुला उलट काही बोललो ना तर मी ते ऐकून घेणार नाहीये. मग तिला हसून म्हणते की काळजी करू नको, पारूला तिच्या मर्यादा माहिती आहे. तर दुसरीकडे पारू रडतच बसलेली असते. तर गणी म्हणत असतो की आत्ता रडून काय उपयोग आहे, ते दोघं जण त्यांचं काम सोडून तुला नेण्यासाठी आले होते ना, मग तू का नाही गेली. आणि तितक्यातच तिला मारुतीचा कॉल येतो. तर त्या मारुतीच्या फोनवरून अहिल्या तिच्याशी बोलत असते आणि ती पारूला घरी परत येण्याची विनंती करते. तर मित्रांनो आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भागात आता पाहणार आहोत की अहिल्याने आणि मारुतीने सांगून सुद्धा पारू तिकडे परत येण्यासाठी नकार देते आणि ती असंही म्हणते की मी तिकडे परत येणार नाहीये, कारण मला तुझ्यासारखे आयुष्य चाकरी करायची नाहीये. आणि तसं
आणि तिचं असं बोलणं ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता पारू आपला प्रेम त्याग करून अहिल्याच्या सुखासाठी म्हणजेच अहिल्याच्या घरा किर्लोस्कर कुटुंबाला शोभेल असं आदित्यला मुलगी मिळावी या हेतूने मुद्दाम सगळ्याच्या नजरेत वाईट होणार असते. परंतु या तिच्या वागण्यामागचं सत्य अहिल्याला समजणार का हे सुद्धा